नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, बदल हा निसर्गाचा नियम आहे. जुन्या ऋतूत झाडाची जुनी पानं गळून त्याला नवी पालवी फुटते. या काळाच्या महावृक्षाचंही तसंच आहे. हे जुने दिवस गळून पडतात आणि त्याला एका नव्या दिवसाची सुरुवात होते. आजचा दिवस हा असाच काहीसा आहे. सरत्या वर्षातला हा शेवटचा दिवस आणि उद्यापासून येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात. सरत्या वर्षातला हा दिवस आणि काही तासांमध्येच नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. त्याच्या मधल्या अवस्थेत आता आपण आहोत आणि या पूर्ण आयुष्याचा, सुखदुःखांचा, स्वप्नांचा, संकल्पाचा आढावा घेत असतो आणि नव्या वर्षाची स्वप्न आणि संकल्पही तयार करत असतो. खरं तर या वर्षामध्ये काय घडलं, कसं घडलं याच्याही पलीकडे जाऊन आपण काय करायला पाहिजे. आत्ताचं वर्ष सरून नवीन वर्ष येतं, त्याच्या स्वागताला तयार होतो. असं म्हणतात की पेला अर्धा सरला आहे असं म्हणायचं, की पेला अर्धा भरला आहे असं म्हणायचं. पेला अर्धा सरला आहे असं म्हणा किंवा पेला अर्धा भरला आहे असं म्हणा. सांगा कसं जगायचं तुम्हीच ठरवा. खरं तर आजच्या परिस्थितीमध्ये, या ताणतणावात, अस्थिरतेमध्ये, भीतीच्या छायेत आपले प्रियजन जेव्हा आपल्यापासून दूर गेले, मानसिक, शारीरिक, आर्थिक या सगळ्या आघाड्यांवर आपल्याला भक्कमपणे कसं जगायचं ते शिकवलं ते आपल्या घरातल्या गृहिणीने. खरंच आई, बहीण, बायको, मुलगी, आत्या, मावशी, काकी या कुठल्या ना कुठल्या नात्यामध्ये ती आपल्या समोर येत असते. आपण तिला भेटत असतो. पण खरंच एक व्यक्ती म्हणून, एक स्वतंत्र स्त्री म्हणून आपण तिच्याकडे बघतो का? आपण तिला भेटतो का? मुळात हे आत्मभान तिला किंवा आपल्याला आहे का? आणि म्हणूनच आज या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे कोरोनाने स्त्रियांना आत्मभान दिलं का? आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच तज्ञ व्यक्तीला आपण आपल्या इथे आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्त्या उषा मजिठिया मॅडम. उषा मॅडम, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. उषा मॅडम स्टेट बँकेमधून ब्रांच मॅनेजर म्हणून निवृत्त झाल्या आहेत. डोंबिवली नागरी सहकारी बँकेत आता निवृत्तीनंतर त्यांच्या या विषयातील प्रावीण्यामुळे त्यांना मार्केटिंग प्रमुख या पदावरही त्यांनी कार्यरत होत्या. पण याही पलीकडे जाऊन ज्ञानदीप स्त्री जागृती मंच डोंबिवली शाखेच्या उपाध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. परिवर्तन महिला संस्थेच्या माजी अध्यक्षा होत्या. अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या प्रमुख म्हणूनही त्या कार्यरत आहेत. बचत गटांचंही खूप मोठं काम त्या करतात आणि त्याचबरोबर वेळोवेळी स्त्रियांना मार्गदर्शन करण्याचंही मोठं काम त्या करतात. खरं तर एक आत्मभानाचा हा प्रवास जेव्हा आपण बघतो तेव्हा खरंच तो तिला आलाय का? आत्मभान म्हणजे नक्की काय, किंवा ते कसं मिळवायचं, कसं टिकवायचं, या सगळ्यांविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मी तर अनेक प्रश्न विचारणार आहेत. तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजच्या आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. चला तर मग आजच्या सरत्या वर्षाचा निरोप घेऊन येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात करताना आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे कोरोनाने स्त्रियांना आत्मभान दिलं का? आणि आपल्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ता उषा मजिठिया मॅडम. मॅडम, कार्यक्रमात खरं तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरंच खूप आनंद होत आहे की आपण म्हणतो की आज म्हणता म्हणता वर्ष सरलं. खरंच या वर्षाने आपल्याला खरंच खूप काही दिलेलं आहे. म्हणजे शेकडो वर्षामध्ये ही परिस्थिती आपण कधी बघितली नव्हती आणि कधी बघायला लागूही नाही, हीच प्रार्थना आहे. खूप शिकवून गेलं, खूप देऊन गेलं हे वर्ष. कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करतोच आहे. पुढे जाण्यापूर्वी ह्या वर्षाचा आढावा म्हणून तुम्ही काय सांगाल? ह्या वर्षाने आपल्याला तुम्ही म्हटलं असं इतकं शिकवलं आहे की मला नाही वाटत की आपल्याला आजी पणजांकडनं सुद्धा हे ऐकायला मिळालं. आणि या वर्षात जी आपल्या सगळ्या गृहीतकांची तोडमोड झालेली आहे, सगळी गणितं, भावनिक, सामाजिक, आर्थिक, आणि नुसतं भारतापुरतं नाही तर सगळ्या जगात ही गणितं बदलली. आणि मला वाटतं सगळ्यांना सगळ्याच आयुष्याचा, निसर्गाचा,
वातावरणाचा पुनर्विचार करायला लावणारं असं हे वर्ष ठरलेलं आहे आपल्याला. अगदी खरं आहे. आणि आपण आज कोरोनाने स्त्रियांना आत्मभान दिलं का या विषयावर चर्चा करत आहोत. जसं आपण खूप शिकलो आहे, सगळे शिकले आहेत ह्या परिस्थितीमधून, म्हणजे कधी न बघितलेली परिस्थिती आता आपण बघितली. पण आत्मभान हा शब्द आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा आपल्या असंख्य सख्या आहेत, महिला आहेत की या विषयापासून किंवा या शब्दापासूनच मैलो दूर आहेत. तर आत्मभान म्हणजे नक्की काय, काय सांगाल? खरं म्हटलं तर आपल्या तत्वज्ञानापासून जे सांगत आलंय की स्वतःचा शोध घ्या, आणि तो स्वतःचा शोध घेणं म्हणजेच आत्मभान आपोआपच येत जातं. पण आपण स्त्रिया हे विसरूनच गेलेलो आहे. आपण स्वतःचा शोध कधी घेत नाही. आपण नेहमी एका रोल्समध्ये जगत असतो. म्हणजे आपल्याला कुठले ना कुठले रोल दिलेले आहेत लहानपणापासून, असं वाढवलेलं असतं की आपण मुलगी म्हणून कसं वागायचं, पत्नी म्हणून कसं वागायचं, पण बाहेरच्या जगात नोकरी करताना हे सगळे नियम इतके ठोकताळे ठरवलेले आहेत की आपण फक्त त्या रोल्समध्ये जगतो. आपण स्वतः कशा आहोत हे पूर्णपणे विसरून गेलेलो असतो. आणि जर खरंच 10 मिनिटं विचार करायला सांगितलं की तुला स्वतःला काय आवडतं, तर स्त्रीला फार कठीण जातं. तिला दुसऱ्याला काय आवडतं हे माहीत असतं, पण स्वतःला नक्की काय आवडतं हे सांगायचं स्त्री विसरूनच गेलेली आहे. अगदी खरं आहे. पण जसं तुम्ही आता सांगितले की वेगवेगळे रोल्स तिला करावे लागतात. एक स्त्री म्हणून, आई म्हणून, पत्नी, बायको, मुलगी म्हणून असंख्य रोल ती प्ले करत असते खरं तर. मग ह्या सगळ्या आघाड्यांवर ती लिलया वावरते. मग हे असताना तिला आत्मभान मिळालेली एक स्त्री किंवा मग तिच्यामध्ये हा अभाव का आढळतो, काय सांगाल? लहानपणापासून जसं तिला वाढवल्या जातं ना, ते व्यक्तिमत्वच तिचं गुळगुळीत कसं होईल याच्यामागे सगळे असतात. म्हणजे तिने कसं हसावं, तिने कसं बसावं, तिने जोरात हसू नये, तिने चालताना कसं चालावं, हे सगळेच नियम इतके पक्के आहेत. आणि ते इथेच नाही आहे, सर्व जगात आहेत की स्त्रीच्या वागण्यावर बहुतेक सगळ्यांचं ऑडिटिंगच चालू असतं. त्यामुळे स्त्रीचं व्यक्तिमत्व घडेपर्यंत तिला स्वतःला जर मनमोकळं खदखदून हसायचं असेल तर नाही जमत, कारण तिला सारखा विचार करावा लागतो की लोक काय म्हणतील. त्यामुळे बाय द टाईम आपण स्वतःला समजायला लागतो, म्हणजे मला वाटतं 5-6 वर्षापर्यंतच तिचं व्यक्तिमत्व बदलायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे ती स्वतः कशी आहे हे ती जोपर्यंत जराशी मोठी होते ती पूर्ण विसरूनच गेलेली असते. ती फक्त इतरांनी कसं चांगलं म्हणावं, म्हणजे जसं बघा की आपण सासूशी बोलताना वेगळं वागतो, नवऱ्याशी बोलताना वेगळं वागतो, मुलांशी वेगळं वागतो, कारण आपण रोल्समध्ये जगतो. पण आपण स्वतःसाठी वेगळा वेळ काढत नाही. निदान स्त्रिया, पुरुष थोडा तरी काढतात. पण काय आहे याच्या मागची नक्की कारण काय, जेव्हा आपण असं म्हणतो की तिला आत्मभानाची गरज आहे, मुळात ती एवढी सक्षम आहे आणि वेगवेगळे रोल्स ती लिलया पेलते, काय कारण असू शकतं? साधा सरळ गणित आहे की बाबा जर का सगळ्या पॉप्युलेशनचा 50% जर स्त्रिया असतील आणि त्यांना जर आत्मभान विसरून जगत असतील, म्हणजे एका रोबोट सारखे जगत असतील, म्हणजे सगळ्या स्त्रियांकडून अपेक्षा काय, तिने चांगली गृहिणी असावं, चांगला स्वयंपाक करावा, मुलाबाळांना चांगलं बघावं आणि जमल्यास नोकरी केली तरी जरा लिमिटेड करावी, फार अगदी उडू नये इकडे तिकडे, आणि परत घरी परत यावं. हे जर सगळ्या एकाच सारख्या वागायला लागल्या तर मला वाटतं आपण 50% पॉप्युलेशनचा पूर्ण फायदा त्यांच्या टॅलेंटचा पण घेत नाही. जर हे सगळं त्यांचं टॅलेंट वापरलं गेलं तर सगळ्या मानवजातीचा फायदा होईल. तिचा स्वतःचा तिला मिळणारा आनंद हा वेगळाच भाग आहे, पण आपण पूर्ण मानवजातीचा अर्धा चंक आपण दाबून टाकल्यासारखा झाला. आणि तिला दुसरा दोष नाही, तिने स्वतःलाही दाबून घेतलेला आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की सगळ्यांनाच त्याचा फायदा होतो, पण जेव्हा एखाद्या स्त्रीला आत्मभान मिळतं, म्हणजे मला म्हणायचं की तिची ओळख आपण म्हणू शकतो की तिला तिची एक जेव्हा ओळख मिळते तर ते समाधान किंवा ते तेज तर तिच्याकडे असतंच, पण इतरही अनेक फायदे होत असतात. त्याबद्दल काय सांगाल? जसं आता मी काही प्रयोग ह्या काळात केले, त्याच्यामध्ये जर का एखादी स्त्री नुसतं घरकाम करण्याच्या ऐवजी कमवू शकत असेल, काही क्रिएशन करू शकत असेल, त्याच्यामधनं काही उत्पादन करू शकत असेल, तर देशाचा GDP वाढत नाही का? देशाची आर्थिक स्थिती सुधारत नाही का? म्हणजे 50% पॉप्युलेशननी फक्त कन्झ्युम करायचं इतरांनी बनवलेलं, त्यापेक्षा पूर्ण देशाचा उद्धार नाही होणार का? आणि जर का ती सबल झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, स्किल्समध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये पुढे येत गेली, तर एक सशक्त मानवजात नाही का तयार होणार? आता असं झालं आहे की 50%नी उरलेल्या 50%ची जबाबदारी घेऊन त्यांच्यावर अवलंबून राहायचं आणि जगायचं. त्यातल्या बऱ्याच जणी प्रयत्न करतात, पण तरी सुद्धा प्रयत्न सुद्धा थोडेसे अर्धे असतात की घर काम असं ह्या गोंधळात.
खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की प्रयत्न करत आहेत, घर का काम हा जो गोंधळ आहे तो आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. एक फोन आलेला आहे, तो आधी फोन घेऊया. प्रकाश मोहिते आपल्याशी बोलतात तामिळनाडूवरून. नमस्कार, बोला प्रकाशजी. प्रतापजी बोला. हा नमस्कार मॅडम. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, आपण कोरोना संबंधी आपण जे प्रोग्राम चालवत आहे टीव्ही वरती, हा मी तामिळनाडूवरून बोलतोय. हा बोला, तुमचा प्रश्न सलग विचारा प्रतापजी. हा, माझी आई गावी आहे. तिचं वय तिचे वयस्कर आहे आणि तिला कोरोनामध्ये बाहेर कुठले म्हणजे औषध गोळ्या वगैरे मिळत नाहीत आणि त्यासाठी आपल्या शासनाकडून गावोगावी जे औषध वगैरे पुरवले जातात ते चांगले असतात का? म्हणजे त्याचे म्हणजे दुसरे म्हणजे वाईट दुष्परिणाम होऊ शकत नाहीत का त्याच्यापासून? नक्कीच नक्कीच प्रतापजी, धन्यवाद. खरं तर प्रतापजी, तुमचा जो प्रश्न आहे की सरकारकडून आपल्याला जी औषधं या कोरोनाच्या काळात दिलेली आहेत मॅडम, खरं तर सरकारला आपली काळजीच आहे आणि आपल्या काळजीपोटीच अत्यंत चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात हाच शासनाचा एक उत्तम त्याच्यामागे विचार आहे. त्यामुळे ती चांगलीच असतात. आणि आजचा जो आपला विषय आहे तो मुळात असा आहे की एक स्त्री असते, जी घरातली गृहिणी असते, तिला खरंच ह्या सगळ्या आघाड्यांवर जेव्हा ती कामं करते तेव्हा मुळात ती स्वतःला एक स्त्री म्हणून बघण्याचं आत्मभान तिच्याकडे आहे का, या विषयावर आपण चर्चा करत आहोत. तर असा आपला काही प्रश्न असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर आपण चर्चा करत होतो उषाताई की ह्या सगळ्या आघाड्यांवरती इतकी उत्तम प्रकारे, कुशल प्रकारे कार्यरत असते. आणि जसं तर तुम्ही सांगितलं की जर ती 50% ती पूर्ण जर तिने प्रयत्न केले तर समाजामध्ये ही प्रगती होते. पण कधी कधी तिच्या मनात अशी एक भावना असते की मी हे जे करते तर त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाचं नुकसान तर होत नाही ना, मी मुलाबाळांचं नुकसान तर करत नाही ना, की ही एक भावना तिच्यामध्ये नेहमी असते. त्याविषयी काय सांगाल? कसं आहे की हा एक ग्लास सिलिंग अशी जी कॉन्सेप्ट आहे असं आहे की आपण त्याच एका कल्पनेत अडकलेलो आहोत की मुलं बाळं झाली आणि लग्न झालं म्हणजे काहीतरी मोठं संकट आलंय ना, आता आपण अडकून पडलोय. असं नसतं ना. म्हणजे तुम्ही फिजिकली अवेलेबल असणं, अमुक एक वयापर्यंत लहान मुलांबरोबर फिजिकली अवेलेबल असायला लागतं, पण नंतर मॅनेज करता आलं पाहिजे. तुम्हाला दोन्ही गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता की तुमचं घर तुम्ही नसताना सुद्धा घर एफिशियंटली कसं चालेल. मग तशी सपोर्ट सिस्टीम उभं करणं हे महत्त्वाचं काम आहे की सपोर्ट सिस्टीम उभं करत करत पुढे जायला हवंय. आणि ती मॅनेजमेंट स्किल स्त्रियांमध्ये मुळात असतेच. आता एक जेव्हा लग्न घरात ठरतं तेव्हा कोण लीड घेत असतं सांगा मला? प्रत्येक ती स्त्री सांगत असते कोणी काय काम करायचं, कोणी काय काम करायचं, आणि सगळं लग्नाच्या लग्न पार पाडतं. आपल्या बरोबरीला मदतीला सगळे पुरुष वर्ग पण असतात, पण बेसिकली स्त्रीला कळत असतं मॅनेजमेंट करता येते. त्यामुळे फक्त मुलं बाळं का आणि घराकडे दुर्लक्ष येईल का मला नाही वाटत असं होतं. आपल्याला सपोर्ट सिस्टीम मात्र नक्की उभी करावी लागते. अगदी खरं, आपल्याला सपोर्ट सिस्टीम नक्की उभी करावी लागते. आणि ती सपोर्ट सिस्टीम उभी कशी करायची, मुळात आपण स्वतः कसं शिकायचं आणि एक पाऊल पुढे कसं जायचं, या सगळ्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. घेऊ एक छोटीशी विश्रांती. बघत राहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे की कोरोनाने स्त्रियांना आत्मभान दिलं का, आणि आपल्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्त्या उषा मजिठिया मॅडम. खरं तर आत्मभान दिलं का किंवा ते मिळवायचं कसं, या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणारच आहोत. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वोकल फॉर लोकल या स्लोगनचा ना या लॉकडाऊनच्या काळात तुम्ही अगदी पुरेपूर वापर केलेला आहे. अगदी खरं, म्हणजे त्याचा वापर करून तुम्ही अत्यंत कुशलतेने तुमच्या सोसायटीमधल्या अनेक स्त्रियांना उद्योजकतेकडे वळवलं आहे. तो प्रवास आम्हाला नक्की जाणून घ्यायचा आहे, त्याच्याविषयी ऐकायचं आहे. तो कसं घडलं? कारण हे अशा वेळेला घडलं की ज्या वेळेला रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं, आपण सगळेच अत्यंत एका भीतीच्या छायेत होतो, ताणतणाव होता. आणि पण त्यातूनही एक सकारात्मकता ही जी तुम्ही दाखवली, त्या सगळ्या प्रवासाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी एक छोटीशी एव्ही आपण बघूयात त्यांच्या कार्याची. कोरोनाचा भयावह काळ, कडक लॉकडाऊनचा काळ, चिटपाखरूही नसणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यांचा काळ, आरोग्याच्या चढउतारांचा काळ, मानसिक अस्वस्थतेचा काळ, आर्थिक स्थैर्य डामाडौल झालेला काळ, फक्त आपापल्या घरांच्या 4 भिंतीतच नव्हे तर भयाच्या, धास्तीच्या असंख्य भिंतीत बंदिस्त झालेला काळ.
असा हा कोरोनाचा भयावह काळ. या काळात काही चांगलं घडेल अशी कल्पनाही कदाचित कुणी केली नसेल. पण याच काळात विपरीताला तोंड देत डोंबिवली या उपनगरात स्त्री उद्योजिकांचा एक जथ्था तयार झाला. रिजन्सी इस्टेट सहकारी गृहसंकुल हे डोंबिवली पूर्व भागातलं 2 ते 2.5 हजार कुटुंब इतकी संख्या असलेलं गृहसंकुल. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक अस्थैर्याची तीव्र जाणीव झाली. वस्तू मिळेनाशा झाल्या. एक प्रचंड अस्वस्थता भोवतालाला व्यापून उरली. अशा वेळेस डोंबिवलीतल्या सामाजिक कार्यकर्त्या उषा मजिठिया यांच्या प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाने रिजन्सी इस्टेट सहकारी गृहसंकुलातल्या गृहिणी या संकटाला धैर्याने तोंड देण्यासाठी सिद्ध झाल्या. मी पिठांचा व्यवसाय करते आणि लॉकडाऊनच्या काळात हा सुरू केलेला आहे आणि त्याच्याबरोबरच मी ब्युटी पार्लरचाही बिझनेस सुरू केला आहे. आमच्या मजेठिया मॅडम आणि तुषाली मॅडम यांनी आमचा एक ग्रुप बनवला, लेडीज बिझनेस ग्रुप, आणि त्याचं त्या सगळ्यांपर्यंत तो पोहोचवला. या स्त्रियांनी स्वतःला अवगत असलेल्या हुनरला, छंदाला व्यवसायाचं स्वरूप दिलं. त्याला अथक परिश्रम, निरंतर कष्ट, जिद्द, चिकाटी यांची जोड दिली. तज्ञ सरहृदय मार्गदर्शन तर होतच, आणि बघता बघता चक्क 105 उद्योजिका जन्माला आल्या. की तुम्ही हा बिझनेस मोठ्या उंचीपर्यंत कसा नेऊ शकतात. एक गृहिणी आहात पण तुम्ही एक बिझनेस वुमन, एक एंटरप्रेनर तुम्ही कसं होऊ शकता, याचं मार्गदर्शन मजेठिया मॅडम आम्हाला या ग्रुप थ्रू करतात. ॲज अ हॉबी टू बिझनेस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. सुरुवातीला 28 जणीच होत्या आणि हा आकडा बघता बघता 100च्या पार गेला. मला त्यांच्यावर आवड आहे करायची आणि मी बऱ्याच दिवसापासून बिझनेस करते. खूप म्हणजे समाधान वाटतं आम्हाला एक प्रकारचं. आज दोन बायकांना म्हणजे आपलं काम मिळू शकतात, प्रॉडक्ट घरपोच मिळू शकतात त्यांना. आमच्या ग्रुपवर आम्ही ॲड झालो, त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही करा, म्हणजे घरपोच आपलं प्रॉडक्ट जाऊ शकतं. सरत्या वर्षाकडे आता मागे वळून पाहताना आणि कदाचित आयुष्यात पुढेही 2020 या वर्षाकडे मागे वळून पाहताना एक कृतज्ञ जाणीव असेल की या वर्षाने आपल्याला फक्त उद्योजिका नाही बनवलं, तर एक आत्मभानही दिलं, जे आयुष्यभर पुरणार आहे. बिकट परिस्थितीचा सपोर्ट म्हणजे उषा मजेठिया मॅडमनी आमच्या केल्या आणि मास्क बनवायला किंवा लेदर बॅग्स वगैरे बनवायला त्यांनी मला प्रोफेशनली ट्रेनिंग दिली. आणि आता लॉकडाऊनच्या दरम्यान मास्कची खूपच डिमांड असल्यामुळे मी त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केले. माझ्याकडे जुना क्रोशाचा रुमाल होता जो मळला होता आणि मी वापरू शकत नव्हते टेबलवर ठेवण्यासाठी, म्हणून मी त्यापासून एक फ्लॉवर पॉट तयार केला आहे. आंब्याच्या पेटीपासून, मे महिन्यात येणाऱ्या त्या पेटीपासून मी असं मटेरियल काढून घेते आणि असे मेडल हँगर्स बनवले आहेत. म्हणजे टाकाऊतून टिकाऊ असं करण्याचा मी प्रयत्न केला होता आणि त्याला खूप छान प्रोत्साहन मिळालं, मला प्रतिसादही चांगला मिळाला. कोरोना काळात कोरोना पेशंटला मी डब्यांची व्यवस्था सुरू केली की जेणेकरून त्यांना घरपोच घरातलं अन्न मिळेल. तसेच त्याच्या ग्रुप स्थापन झाल्यामुळे नवीन मी त्याच्यातून शिकायला मिळालं. हळूहळू त्यांनी आम्हाला थोडीशी माहिती दिली आणि त्यामुळे आम्हाला खूप इम्प्रूव्हमेंट मिळालं, बिझनेसला पण इम्प्रूव्हमेंट मिळालं. आणि या लॉकडाऊन पिरियडमध्ये जे लोक बाहेर जाऊ शकत नाही ते आमच्या सोसायटीमध्ये, कॉम्प्लेक्समध्ये ज्यांना लग्नात पाहिजे, कधी कोणाला गिफ्ट द्यायचं आहे, त्यांना हे इथून भेटू शकलं, पॉसिबल झालं. आम्हाला हे आत्मनिर्भर जे शिकवलं आहे ते आम्हाला असं वाटतंय की आता आम्ही आमचं काम स्वतःहून करू शकतो. आम्ही इथून आमचं मटेरियल बाहेर विदेशात पाठवू शकतो, ग्लोबलायझेशन करू शकतो. आणि उषाजींनी आम्हाला तशी मध्ये मध्ये थोडीशी माहिती देत होते की कसं जायचं, कसं प्रमोट करायचं, कसं नाही करायचं, हे सगळ्याबद्दल आम्हाला सांगत होते. अमृता प्रीतम जसं म्हणतात, जिथे कुठे स्वतंत्र आत्म्याची झलक दिसेल समजा की तेच माझं घर आहे. यातल्या प्रत्येक उद्योजिकेला स्वतंत्र आत्म्याची झलक असलेलं हे घर सापडलेलं आहे. बापरे, हे सगळं बघून असं वाटतंय की आजचा जो विषय आहे की कोरोनाने स्त्रियांना आत्मभान दिलं का, तर नक्कीच दिलेलं आहे. आज जेव्हा मॅडम आपण ह्या सगळ्या आता स्त्रिया बघितल्या, वेगवेगळ्या आघाड्यांवर किती कुशलतेने त्यांनी वेगवेगळे उद्योग सुरू केलेले आहेत. तर हा जो प्रवास आहे हा तुम्ही कसा आणि कशा पद्धतीने केला, सगळी सुरुवात आम्हाला ऐकायची. काय सांगाल? ऍक्च्युली गरज ही शोधाची जननी असते. ह्याच्या मागची ज्यामुळे मी सुरू केलं ते थोडंसं
म्हटलं तर फनी आहे. माझी आई आहे, वयस्कर आहे, 87 वर्षाची आहे. ती इथे बोरिवलीला राहते आणि मी डोंबिवलीला. आणि दोन्ही बिल्डिंग लॉकडाऊनमध्ये होत्या. दोन्हीकडे कोरोना पेशंट होते. आणि तिला अशा तब्येतीमुळे असं झालं की पहिल्यांदाच साडीवरून तिने गाऊन घालावायला तिने कशीबशी तयार झाली. आणि आता मला तिला गाऊन पोचवायचे होते. तर डोंबिवली टू बोरिवली गाऊन पोहोचवणे कोरोना काळात आणि नो ट्रान्सपोर्ट शक्य नव्हतं. आणि मला एवढं साधारण माहीत होतं की माझी जी कॉलनी आहे ती जवळजवळ 1092 फ्लॅट्स आहेत. म्हणजे तिथे 5000ची वस्ती आहे. त्यातल्या काही जणी गाऊन बनवतात असं ऐकून माहीत होतं. पण त्या क्षणी माझ्याकडे त्यांचे कुठलेच डिटेल्स नव्हते. आणि तेव्हा गरज होती. आणि तेव्हा मला स्वतःचंच खूप असं वाईट वाटलं की मी हे माझ्याकडे असतं आज तर लगेच झालं असतं. मी ते कसंही शेवटी मिळवलं आणि आपल्याच काही सेवाभावी संघटनांच्या मदतीने बोरिवलीतला गाऊनवाला शोधून बोरिवलीच्या घरात दुसऱ्या दिवशी गाऊन पोहोचले. पण त्या गोष्टीने मला ही प्रेरणा दिली की ह्या कोरोना काळात अशा गरज पडणार आहे. आणि तेव्हा तो मार्च महिना होता. म्हणजे मार्च एप्रिलचा फर्स्ट वीक होता. म्हणजे आपण जस्ट त्या शॉकमध्ये होतो. काहीही सुरू नव्हतं. किराणा दुकानं पण सुरू नव्हती. पिठं कशी मिळतील पासून सगळी चिंता होती. आणि मग मी योग क्लास चालवते. माझ्या 60-70 स्टुडंट्स आहेत आणि त्या सगळ्या कॉलनीतल्या सगळ्या बिल्डिंगमध्ये आहेत. तर मी त्या ग्रुपला विनंती केली की तुमच्यापैकी कोणी घरात काही करत असेल तर तुमची इच्छा आहे का आपण व्यवसाय सुरू करून. तेव्हा हे मोदींचं जे होतं की व्होकल फॉर लोकल, की आपल्याच इथल्या ज्या काम करतात त्यांच्यासाठीच आपण आता ॲडव्हर्टाईज म्हणजे व्होकल होणं म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायला लागणं. जितकं आपण परदेशी ब्रँडबद्दल बोलतो आणि ब्रँडेड मालाबद्दल बोलतो त्यापेक्षा स्थानिक कुशल लोकांबद्दल बोलावं. आणि म्हणून मी त्या विचाराने आधी महिनाभर तर फक्त ग्रुपमध्ये बोलून अशा व्यक्ती जमा केल्या की ज्या लेडीज की जे कामं करत होत्या. म्हणजे ज्यांच्याकडे मैत्रिणींपुरते पिठं बनवायच्या, मैत्रिणींसाठी केक बनवायच्या, मैत्रिणींसाठी शिवून द्यायच्या. पण कारण थोडीशी उच्चभ्रू सोसायटी आहे तर आपण जर घरातनं काही व्यवसाय करतो म्हटल्यावर अरे बापरे काय झालं, तुमच्या घरी काय उत्पन्नाचा काही प्रॉब्लेम झाला आहे का काय. हे मध्यमवर्गीय जो आपला थोडासा मनावर एक ब्लॉक असतो की नको बाबा माझ्या काही घरी कमी नाही, मी कशाला पिठं करून विकू. तर मला पहिल्या महिन्याभरात 28 रिस्पॉन्स आले की आम्ही हे करू शकतो पण आम्ही कसं करू, मग लोक काय म्हणतील. तर पहिला महिना तर माझा त्या मानसिकतेवर काम करण्यात गेला की कसं आहे म्हणजे आपण पोळी भाजीचा डबा देते म्हटल्यावर वाईट वाटतं पण केटरिंग केल्यावर म्हणल्यावर खूप छान वाटतं. तर मी म्हटलं आपण नाही ह्याला उद्योजिका असं नाव देऊ. आणि म्हटलं नाहीतरी मोदी म्हणतायत की व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारत आणि लोकलायझेशन फ्रॉम ग्लोबलायझेशन. तर ह्या सगळ्याच कॉन्सेप्ट मला तेव्हा एवढ्या अपील झाल्या. आणि कारण लोकवस्ती जास्त आहे. मग पहिल्या 28 महिला तयार झाल्या. महिनाभर तर मला त्यांना उद्योग सुरू करायचा म्हणजे आता मैत्रिणींना अशी पिशवी धरून द्यायचं नाही आहे. मग तुमच्या घरात वेइंग मशीन आले पाहिजेत, मग ते कुठून आणणार, दुकानं बंद आहेत, मग ॲमेझॉनवर कसं जायचं म्हणजे शिकवायला लागलं ते. मग ॲमेझॉन काय असतं, मग त्याला ॲप घ्या कारण त्यात सगळ्या वयाच्या आहेत आणि सगळ्या काही टेक्नोसॅव्ही नाही आहेत. मग तुमच्या घरातल्या मुलांना सांगा. मग त्याच्यातनं आधी मशीन्स, मग पॅकिंग कसं करायचं, लेबलिंग कसं असायला पाहिजे, तुमचं ह्याचं वजन जर कमी निघालं तर व्यावसायिक म्हणून तुम्ही कसे, आपल्याला व्यावसायिक बनायचं आहे, घरगुती काम नाही करायचं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपल्याला फक्त हे जे सुरू करायचं आहे ते अगदी नुसतं सुरू करायचं म्हणून सुरू करायचं नाही तर एक व्यवसायाच्या कोणातून त्याच्याकडे बघून हे सुरू करायचं आहे. ह्याचं सुद्धा त्यांना ट्रेनिंग देणं खूप गरजेचं होतं. हे खूप महत्वाचा विषय आहे आणि ते आपल्याला जाणून घ्यायचा. एक फोन घेऊया. मीना कुलकर्णी आपल्याशी बोलतायत औरंगाबादवरून. नमस्कार. बोला मीनाताई. हॅलो. बोला. हा, मी मीना कुलकर्णी औरंगाबादहून बोलतीये. नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. कोरोनाच्या काळात आजच्या पिढीची स्त्री खूपच कार्यक्षमतेने उभी राहिली पण या सर्व परिस्थितीतून त्या स्त्रीची शारीरिक, आर्थिक आणि मानसिक बरेच दुर्लक्षित झाले. ते कसे वाढवता येईल? नक्कीच. धन्यवाद मीनाताई. खरं तर अनेक सखींच्या मनातला प्रश्न मीनाताईंनी विचारलेला आहे की सगळ्या आघाड्यांवरती सक्षमपणे खंबीरपणे उभं राहिले आणि आजचा आपला विषय तोच आहे की मिळालं का किंवा नसेल मिळालं तर ते कसं मिळवायचंय की ह्या सगळ्या पातळ्यांवर काय सांगाल त्यांना मार्गदर्शन करा. कसं आहे की या कोरोना काळात स्त्री जेवढी सक्षमपणे उभी राहिली ना, स्त्रीला एक सवय असते कुठल्याही संकटात ती थोडा वेळ भांबावते पण उभी राहते. कारण आपल्याला मुळात लग्नानंतर घर बदलावं लागतं, आपल्याला दुसऱ्या घरी जावं लागतं. चेंजेसची आधीपासूनच सवय असते की कुठलाही नवीन बदल आला की तो पचवते स्त्री, उभी राहते आणि परत
नॉर्मल लाईफ जगायला सुरू करते. करोना काळात हा गुण खूप कामी आला आणि मला वाटतं करोना काळात तिचे सगळे गुण बाहेर आले, फक्त तिला माहीत नाही की माझ्यात काय गुण आहेत. म्हणजे मी आज तेच म्हणते की आत्मभान तिला काय यावं, तिने काय काय केलं. भावनिक प्रतिसाद तिचा एवढा आधी तीव्र होता सगळ्यांचाच की आपण आता मरणार का काय, हा कोरोना आहे काय, आपल्या घरातल्या कोणाला होईल, मला काय होईल. पण त्याच्यानंतर लगेच सावरली ती स्त्री, सावरली. आणि कारण तिला पुढची खूप कामं होती. घरात आहे ते अन्न कसं पुरवायचं, घरात वृद्ध पण आहेत, मुलं पण आहेत, मी बऱ्याच जणांच्या नोकऱ्या घरी गेल्या किंवा कमी तरी पगार झाले, उद्योगधंदे झाले, ह्या सगळ्याचं व्यवस्थापन म्हणजे मानसिक व्यावहारिक हे सगळं व्यवस्थापन तिने अतिशय कुशलतेने केलंय. म्हणजे तिनं अगदी घरात कामसू स्त्री असू दे किंवा काम आधी नव्हती फारशी इंटरेस्ट घेणारी असू दे, पण मला वाटतं एका आठवड्यात सगळ्यांना कळलं की आता घरात नक्की काय हवंय. म्हणजे आता पॅक्ड फूड नको आहेत, पण बटाटे कांदे भरण्याची गरज आहे, बेसन आणायची गरज आहे, पीठ किती भरलं पाहिजे, मुलांना घरी काय द्यायला पाहिजे, एकमेकात रेसिपी एक्सचेंज झाल्या की घरातल्या वस्तूंचं काय करून देऊ, टिकवू कशा. आणि कारण त्यांना हे आपल्याला माहीत नव्हतं तेव्हा की आज किराणा मिळतोय, उद्या मिळेल का नाही माहीत नाही आणि किती दिवस माहीत नाही. तर हे व्यवस्थापन स्त्रीने केलं. पण तिला हे बऱ्याचदा माहीत नसतं की मी एकाच वेळी HR मॅनेजरचं काम करते, मी एकाच वेळी कंपनीतल्या प्रोक्युअरमेंटचं काम करणाऱ्या मॅनेजरचं काम करते, मी एकाच वेळी त्याचं डिस्पोजल करते. खरं म्हणजे ती छोटंशी एक कंपनी चालवत होती. पण त्याचं तिने स्वतःला कधी म्हणजे घरातही त्याची दुय्यम किंमत असते जनरली आणि ती पण स्वतःला ती करून घेत नाही, कारण त्याला एक ट्रिब्युलाइज केलंच म्हणजे ह्या कामाला काही फारसं महत्त्व नसतं. पण कोरोना काळात ते आलं जरूर आणि त्याचं रेकग्निशन, त्याचं सगळ्या घरादारांनी दखल घेतली, घरदार उभं राहिलं तिच्या मदतीला. म्हणजे हा बदल कोरोनात चांगला जो घडला तो हा घडला की हा जो बॅरियर होता ना की हे काम माझंच आहे, हे काम तुमचं आहे, हे आमचं नसतं, हे तुमचं असतं, हे स्त्रियांचं असतं, हे पुरुषांचं असतं, खूप हिरिरीने पुरुषांनी कामं केलेली आहेत. आणि हा जो बॅरियर तुटला, हा देव करून असंच शेवटपर्यंत राहू. कारण आता कामाची आणि आता ना तो मनातला बॅरियर म्हणजे हे अमक्याचं काम तमक्याचं काम नाही राहिलंय. पण तरी सुद्धा बघा की तेव्हा सुद्धा काम कोण ठरवत कोण होती, सांगत कोण होती, अजूनही तर स्त्रीला मॅनेजमेंट खूप छान येतं, कामाची वाटणी कशी करायची ते छान येतं, कुणाकडनं कसं घ्यायचं, चुचकारून घ्यायचं, रागवून घ्यायचं, हे सगळं जे हे स्किल्स आहेत ना, म्हणजे हे स्किल्स आहेत, फक्त त्याचं तिला जाणीव नाही. आणि तिने यावेळी नक्की जाणून घ्यावं की ती सगळ्या संकटात उभी. मला वाटतं घरादारांनी पण हे जाणलंय. फक्त आता ह्याचं इथेच न थांबता आपण दुय्यम आहोत हे मनातनं काढून टाकावं, हे पहिली स्टेप आहे आत्मभानाची. खरं. आणि असं मला वाटतंय की ह्यामध्येच तिला जी जाणीव पहिल्यांदा झाली की आर्थिक संकट सगळ्या घरावर आली. म्हणजे अगदी चांगले उद्योग होते ते पण बंद पडले, ज्यांचे धंदे होते ते बंद पडले, कंपन्या बंद पडल्या आणि नाही तर पगार तरी अर्ध्यावर आले. अशा वेळी ज्याच्या भरोशावर आपण असतो की हे उत्पन्न तर चालूच राहणार आहे आणि अमुक वयापर्यंत तर काय जीवाला धोका नाहीये, ती सगळी गणितं तेव्हा तुटली. म्हणजे माझ्याच कलीमध्ये 32 वर्षाचा पण कोरोनाचा बळी ठरला आणि 75 वर्षाचे पण ठरले. म्हणजे असं वयाचं बंधन नव्हतं. तेव्हा पहिल्यांदा स्त्री हल्ली, सगळेच हल्ले, आपण आज स्त्रियांवर फोकस म्हणजे स्त्री हल्ली. आणि मला वाटतं पहिल्यांदा स्त्रीने विचार केला की आता काय, म्हणजे आता जर आपल्या घरावर असा त्रास आला तर मला कमवायला हवंय. आणि मग ते जे बॅरियर्स होते मनातले की मी कमवलं तर लोक काय म्हणतील, तुमच्या घरी कमी पडतंय का काय, अरे बापरे तुम्हाला काही प्रॉब्लेम झालेत का काय, हे जे मनातले आपल्याला लोक काय म्हणतीलचा हा ती जी पाठी होती ती कुठेतरी बाजूला पडली आणि गरज पुढे आली. आणि त्यावेळी घराला पण कळलं. म्हणजे जे जनरली म्हणतात की तुला कशाला कमवायला पाहिजे, आम्ही आहोत ना, आम्हाला काही तुझ्या पैशावर अवलंबून. तेव्हा कळलं की कुणाचीही नोकरी, कुणाचंही उत्पन्न कधी थांबू शकतं आणि त्यामुळे सगळ्या घरांनी पण मनापासून सपोर्ट केला. म्हणजे ह्या काळात आपल्याला खरं तर कळलं की काहीही स्थिरतून तिचं कौशल्य जरा पुढे आलं हे आपण सगळं जाणून घेऊया. एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलताय जळगाववरून. नमस्कार. रवींद्र कुडाळकर जळगाववरून बोलतोय. नमस्कार रवींद्रजी, बोला. माझा प्रश्न असा आहे की करोनाने महिलांना आत्मभान तर दिलंच आहे, पण ज्या गृहिणी महिला आहेत त्यांना आत्मभानासोबत कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी पण वाढ झालेली की कशी दक्षता घ्यायची करोना कालावधीत कुटुंबाची आणि समाजात काम वावरताना. आणि ज्या नोकरदार महिला आहेत, नोकरी करणाऱ्या, त्यांना सामाजिक जबाबदारी वाढली आहे, त्याशिवाय कौटुंबिकता वाढलीच आहे आणि कार्यरत काम करताना दक्षता तणाव वाढलेला आहे. तर याकडे कसं पाहावं आणि काय करावं, दक्षता कशी घ्यावी? धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद रवींद्रजी. काय सांगाल त्यांना उषाताई?
करोना काळात जबाबदारी महिलांची वाढली, नोकरदार महिलांची आणखी वाढली, कारण वर्क फ्रॉम होम हे जे सुरू झालं तर तेव्हा वर्क फ्रॉम होममध्ये निदान ऑफिसमध्ये आपल्याला ऑफिस सुटण्याची एक ठरलेली वेळ असायची. वर्क फ्रॉम होममध्ये अक्षरशः रात्र रात्र महिलांनी कामं केली आणि घरातल्या जबाबदाऱ्या होत्याच. मदत जरी असली तरी, कारण आत्तापर्यंत सगळ्यांनी घरात कामं पहिल्यापासून न केल्यामुळे काय कसं करायचं ह्याची जबाबदारी तरी तिचीच होती, मदतीला खूप होते. ह्या काळात तिला त्या सपोर्ट सिस्टीमची खूप गरज होती. आणि मी जो प्रयोग मग नंतर त्यावेळी केला की अशा वेळी इतर सपोर्ट सिस्टीम उभी राहावी आणि इतर काहींनी पुढे यावं. तर माझ्यापुरतं म्हणाल की माझ्या कॉलनीत मग ह्या सगळ्यांना ज्यांना मी एनकरेज केलं तेव्हा मला पण हे विचारताना भीती वाटली होती की तुम्ही पोळी भाजीचा डबा द्याल का, कारण थोडीशी उच्चभ्रू सोसायटी आहे. तर पोळी भाजी म्हटलं की बापरे, आमच्या घरावर एवढं काय संकट आलंय का काय आर्थिक, की आता माझ्या हातात पोळपाट लाटणं आलं. आपण म्हणजे तुम्ही बघा मराठी कादंबरी, तिच्या बिचारीच्या हातात पोळपाट लाटणं आलं आणि तिला शेवटी शिलाई मशीनवर बसावं लागलं आणि त्याच्यावर आपण बरेच दुःखी सीन वगैरे बघतो. तर ते विचारताना मग मी शेवटी त्यांना म्हटलं की केटरिंग म्हटलं तर आवडेल ना, केटरिंग म्हटल्यावर आपल्याला बरं वाटतं. तर मी म्हटलं तुम्ही स्वतःला उद्योजिका असं आधी मनात स्वतःशी 10 वेळा म्हणा की मी आता उद्योजिका म्हणायला जाते. आणि मग ह्या ज्या घरातल्या स्त्रियांनी डबे करायला सुरुवात केली, स्नॅक्स द्यायला सुरुवात केली आणि एकीकडे पोचवायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये त्यांचं उत्पन्न आणि ह्या ज्या घरात नोकरदार स्त्रिया घरातनं कामं करत होत्या त्यांना घरगुती डबे कारण हॉटेल्स बंद होती आणि काम करणारी जी मदत होती, घरात पोळीवाली बनवायला यायची, कामवाल्या यायच्या, त्या नव्हत्या येत. आणि त्यामुळे ही सगळी मदत ह्या त्यात उभी राहिली आणि जी करत होती तिचंही उत्पन्न 16-17 हजार पर मंथ गेलं. म्हणजे जी ₹0 इन्कम असलेली 15-16-17 हजार कमवायला लागली. तर मला वाटतं अशी सिस्टीम ज्याने त्याने जर आपल्या आजूबाजूच्या इथे उभी करायला सुरुवात केली तर सगळे एकमेकांना मदत करत सगळे प्रकारचे संकट निभावून नेऊ शकू. अगदी खरं. आपण एक पुढचा फोन घेऊया. आरती कायंडे आपल्याशी बोलतायत जालनावरून. नमस्कार आरतीजी. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की तुमचे जशी हे आहे ग्रुप चालू आहे, काम चालू आहे, तसं मला तुमच्या कामामध्ये जॉईन करायचंय. मी टेलरिंग काम करते, तर त्या मला टेलरिंग कामच तुमच्या ग्रुपमध्ये करायचंय. तर मी जॉईन तुमच्या ग्रुपमध्ये कसं करू शकते? नक्कीच नक्कीच. धन्यवाद आरतीजी. खरं तर मला असं वाटतं उषाताई, इथे आता आपल्याला असं मार्गदर्शन आपल्या सखींना करावं लागेल की जसं तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये उद्योजिका तयार केल्या तशा अनेक अशा आपल्या सख्या आहेत, गृहिणी आहेत की त्यांच्याकडे खूप छान स्किल आहे. तर ते त्या स्किल मधून जसे उत्पन्न कसं मिळवू शकतात, काय सांगतात? कसं आहे की आपल्याला तुम्ही जालनाला राहताय आणि आम्ही डोंबिवलीत राहतोय, तर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये असे ग्रुप्स तयार करून आणि तिथे याचं मार्केटिंग करून की बाबा तुमचं जे शिलाईचं काम असेल तर ते मी करू शकते, ह्याच्यासाठी तुमच्याकडच्या 2-4 सोसायटी एकत्र येऊन जर हे काम केलं जसं आम्ही केलं. आमच्याकडे माझ्या सोसायटीमध्ये 24 बिल्डिंग आहेत. आम्ही 24 बिल्डिंगमध्ये बायकांचा ग्रुप बनवला जो आता 105 बायकांचा झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकार म्हणजे अगदी एक अशी त्याच्यात महिला होती की ती म्हणे मला खरं म्हणजे काहीच येत नाही, फक्तच अल्टरेशन करता येतं. पण त्यावेळी अल्टरेशन आणि फक्त शिलाईची पण खूप गरज होती. फाटलेले कपडे शिवायला कोणी मिळत नव्हतं. ज्या क्षणी मी तिचं नाव ग्रुपमध्ये घातलं आणि सगळ्या बिल्डिंगच्या ग्रुप लिस्टवर टाकलं, तिला त्या दिवसापासून आजपर्यंत तिच्या हाताला खळ पडलेला नाही कामाचा. त्यामुळे मी असं रिक्वेस्ट करेन की तुमच्या आजूबाजूच्या ज्या सोसायटीच्या महिला थोड्याशा एकत्र या. 1-2 जर का तुम्ही भेटलात एकमेकांना किंवा व्हॉट्सअपवर, तर ह्या आयडिया बघा की तुम्ही लिस्ट करायची प्रत्येकाचं स्किल काय आहे ते लिहायचं. म्हणजे बाबा अमुक शिवते, अमुक डबा करू शकते, अमुक केक करू शकते, त्याची लिस्ट बनवायची आणि सगळ्या बिल्डिंगचा ग्रुप्स बनवायचे आणि त्याच्यात पोस्ट करायची. फोन नंबर द्यायचे, स्वतःचे फ्लॅट नंबर द्यायचे, ऑर्डर्स यायला सुरुवात होते. अगदी खरं. आणि अजून काय काय युक्त्या आहेत, कशा कशा पद्धतीने आपलं जे स्किल आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे फक्त घरगुती नाही, ते त्याला एका व्यवसायाचं रूप कसं द्यायचं, या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. घेऊ एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाने स्त्रियांना आत्मभान दिलं का, या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्त्या उषा मजेठिया मॅडम.
उषाताई, खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की आपल्या बाकीच्या सख्या आहे की त्यांनाही त्यांच्यातलं स्किल आहे आणि किती छोट्या पद्धतीने की आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत ते त्यांना फक्त कळालं की मी हे काम करू शकते, ही माहितीच मुळात आपल्या दुसऱ्या घरापर्यंत पोहोचलेली नसते आणि त्यातूनच एक उद्योजिका तयार होत असते. पण या सगळ्या कामामध्ये ना नियोजन, व्यवस्थापन आणि शिस्त मुळात सगळ्याच कुठल्याही कामामध्ये लागते. ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर त्याचा अवलंब कसा करायचा? मैत्रिणींना काहीतरी करून देणं आणि एक व्यावसायिक होणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर माझा जो पहिला 1 महिना गेला तोपर्यंत मी ग्रुपमध्ये ॲडच करत नव्हते कोणाला, की आधी मुळात तुम्हाला बिझनेस करायचा आहे, त्यामुळे तुमचं वागणं, बोलणं, पॅकिंग, मार्केटिंग, लेबलिंग ह्या सगळ्याला काय इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यामध्ये लायसन्सेस कुठले लागतात, जर नाही घेतले फूड लायसन्सेस आणि तुम्ही काहीतरी करून विकताय आणि त्याच्याबद्दल कोणाला जर काही झालं तर त्याची काही शिक्षा असू शकतात, ह्याची निदान आधी माहिती पाहिजे. त्यामुळे कुठला व्यवसाय करतोय त्याच्यामधले काही आपल्याला काही लायसन्सेस ही टेक्निकल माहिती असणं गरजेचं असतं जर तुम्हाला व्यावसायिक व्हायचं आहे. अगदी छोट्या प्रमाणावर करताय तर मग पण तुम्ही कधीच मग उद्योजिका होऊ शकत नाही. त्यामुळे नियोजन करताना मी त्यांना आधी सांगितलं की तुम्ही हे बघायचं, म्हणजे समजा 1 किलो पीठ करत असशील तर आधी आणलेलं कागदावर लिहायचं की मला 1 किलो गहू आणायला एवढा पैसा लागला. 1 किलो गहू चक्कीत घालून तो घरघंटीमधून काढायला मीटर खाली जाऊन बघायचं की आधी किती चाललं, संपल्यावर किती चाललं, किती युनिट जळलं, म्हणजे तुला त्याचा खर्च किती आला आणि तुझं स्वतःला किती तास लागले ते करायला, म्हणजे त्याचा ती लेबर कॉस्ट, म्हणजे तुझा झालेला खर्च आणि आता त्याच्यातनं तुला प्रॉफिट हवं आहे. त्याच्यात तुला पॅकिंग करायला पिशवी लागणार आहे, लेबलिंग करायला सुद्धा 1-1 रुपयाची ती लागतं. तर हे सगळं, आणि तसं केल्याशिवाय विकणार असेल तर मी ग्रुपमध्ये घेणार नाही. इतकं मी जरा थोडीशी कडक आहे त्या बाबतीत. तर मी म्हटलं मला जेव्हा पॅकेट्सवर तुमचं लेबल दिसेल, मॅन्युफॅक्चरिंग डेट दिसेल आणि त्या पिठावर किती किलोचं दिसेल, कसलं पीठ आहे ते दिसेल, आणि ते जर का 1 किलोचं 900 ग्रॅम भरलं तरी मी सगळ्यात आधी ओरडा करीन सगळीकडे की ह्यानं कमी देतात, कारण आपण असंच करतो ना भाजीवली जर कमी दिलं तर. तर म्हटलं आता व्यावसायिक म्हणून उतरताना भावना आधी बाजूला, व्यवहार आधी पुढे, आणि ही शिस्त पाळायची. आणि जर प्रॉफिट करण्यासाठी त्यामुळे सगळ्यात कठीण काय गेलं असेल तर मी किती पैसे घेऊ, म्हणजे हा जुनाच प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा, इव्हन मोठ्या ह्याच्यात, की आपण करू शकतो सगळं पण मी मागू कसे पैसे आणि मला माहीत नाही की याला 1 किलो किती घेऊ. मग त्यांना म्हटलं की जा दुकानांमध्ये आणि तिथे बघा की 1 किलोला काय लागतंय, मग तुमचं किती असलं पाहिजे, तुमचं आम्ही का घ्यावं, का कधी जेव्हा तुमचं थोडं तरी कमी असेल, आणि ते थोडं कमी का असावं, कारण तुम्हाला दुकानाच्या भाड्याचे पैसे नाही आहेत, तुम्हाला लेबरचे पैसे नाही आहेत, मग ते का कमी, आणि मग तुम्ही थोडंसं कमी, आणि होम डिलिव्हरी कंपल्सरी, कारण कोरोना काळात माझ्या घरी येऊन घेऊन जा म्हटलं तर मग मी म्हणे त्यापेक्षा दुकानात जाऊन घेऊन. बरोबर. जर का माझ्या घरी मला मिळत असेल तर ती सगळ्यात मोठं मार्केटिंग स्किल, कारण मला बाहेर पडली की परत या, आंघोळ करा, कपडे भरा, ते सॅनिटाईज डिसॅनिटाईज हे सगळे गोंधळ मला टाळतात, ते मार्केटिंगचं सगळ्यात मोठा फंडा. तर मी त्यांना प्रत्येकाला असं, बरं त्यांनी मग म्हटलं तुम्ही काय काय करता, तसं वहीच्या कागदावर सगळ्यांनी मला आधी लिहून दिलं होतं, मी हे करते, लसणाची चटणी करते. म्हटलं हे अशा तऱ्हेने नाही करायचं. मग त्याच ग्रुपमध्ये आमच्याकडे डिजिटल मार्केटिंगवाल्या पण यंग पोरी होत्या. मग त्यांना म्हटलं तुम्ही यांचे ब्रोशर्स करून द्याल का, मग किती द्याल, तर म्हणे ते आम्ही पहिल्यांदाच करणार. म्हटलं मग तुम्ही प्रत्येकीनं 100 रुपये घ्या, कारण त्या पण फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस होत आहेत. बरोबर. प्रत्येकीचं ब्रोशर त्या मुलींनी त्यांचा बिझनेस सुरू झाला आणि ह्यांचं छान दिसायला लागलं. आणि मग म्हटलं प्रत्येकीचा फोन आल्यावर असं सांगणार का की मी हे करते ते पण करते, त्यांना म्हणायचं मी सॉफ्ट कॉपी पाठवते आणि त्याच्या पुढे रेट लिहा, आणि रेट काढायचे कसे त्यासाठी. म्हणून महिना जो माझा गेला पहिला 28 बायकांमध्ये, तो जवळजवळ महिना फक्त बोलण्यात गेला. दुसरं असं पण होतं की मी फक्त फोन नंबर देते पण नाव देत नाही, लिस्टमध्ये माझं नाव टाकू नका, कारण आमच्याही ह्यांना राग येतो. तर हा एक मोठा प्रश्न असतो. तर मी म्हटलं तो तुम्हाला डील करावा लागेल, कारण तुम्ही त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांना म्हणा की मला उद्योजिका बनायचं आहे, आणि ती ही सगळी नावं दाखवा, आणि आपल्या रिजन्सी पुरतं हे करायचं आहे, आणि तो प्रश्न डीलच करावा लागतो. आणि त्याच्यासाठी एक ॲसर्शन हवं असतं, त्यालाच मी आत्मभान म्हणते, की मी काही म्हणजे मी काहीतरी चांगलंच करते आणि जबाबदारीने करते, आणि म्हणून मला तुम्ही म्हटलं परवानगी मागायची नसते. हे जरा मी थोडंसं जास्त क्रांतिकारक बोलत असेल, सांगायचं असतं. म्हणजे आपण किती वयापर्यंत परवानगी घेणार आहोत, म्हणजे आता जर आपण लग्न होऊन घरात आल्यावर तुम्ही सांगायचं असतं की मी हे करू इच्छिते, त्यासाठी मी काय व्यवस्था केलेली आहे, त्याचा जनरल घरामध्ये त्रास होणार नाही हे बघायचं असतं, कारण कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला तर आपणही चिडतच असतो. पण म्हटलं परवानगी म्हणजे मी करू का, पेक्षा मी करते.
हा फरकच त्यालाच मी आत्मभान म्हणते. खरंच हा जो प्रवास आहे तोच खूप मोठा आत्मभान आहे. प्रत्येकीमध्ये आणि आपण नाही तर वयाच्या 70लाही विचारतच राहतो जाऊ का बाहेर. तर म्हटलं कधीतरी ते शिकायला हवं की मी कुठल्या स्टेजला मी स्वतःला एवढा कॉन्फिडन्स की मी सांगेन. पण त्याच्यात काय असतं की जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण पूर्ण जबाबदारी पण घेतलेली असते. म्हणजे त्याच्या मागे म्हणजे सगळं मी काहीतरी गोंधळ घालीन आणि तुम्ही निस्तरा असं असेल तर मग समोरच्याला पूर्ण बोलायचं आपल्याला अधिकार आहे. त्यामुळे शिकायचं, समजून घ्यायचं आणि मग व्यवसायाला जायचं. म्हणजे साधं मी पीठ करते म्हटल्यावर त्यांना हे लक्षात येत नाही की ह्याला फूड सर्टिफिकेट घ्यावं लागतं. म्हणजे चुकून माकून एखाद्या पिठामधनं तुमच्यामुळे कोणाचं काहीतरी झालं तर तुम्ही त्याला लिगली जबाबदार ठरता. तर ह्या काही गोष्टींचे ट्रेनिंग आमचे चालू आहेत या ग्रुपबद्दल. त्यांना लायसन्सेस द्यायचे, त्यांना उद्योग आधार कार्ड घ्यायचे असतात, त्यांना जर पुढे जाऊन लोन घ्यायचे असतील सरकारी स्कीम्समधनं बँकेकडनं तर त्याला बॅलन्स शीट्स कसे जमा आता सध्याला एवढं सांगितलंय वहीच्या सगळ्या कागदांवर लिहून ठेवा खर्च किती झाला आणि उत्पन्न किती झालं. मग त्याच्यातनं आता आम्ही पुढचे सेशन्स घेणार आहोत की ह्याच्यातनं प्रॉफिट अँड लॉस कसा. कारण माझ्या ग्रुपमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर्समध्ये CA पण आहेत. ओके. त्यामुळे माझं म्हणजे लक चांगलं आहे की 105 स्त्रिया ज्या एकत्र आल्या त्याच्यात CA आहेत, टॅक्स कन्सल्टंट आहेत, या सगळ्याच. त्यामुळे मला या ग्रुपच्या बाहेर जायचीच गरज नाही आता. आणि मलापेक्षा त्यांना जायची गरज नाहीये. त्यांनी फक्त लिस्ट बघायची, अरे उद्योग आधार कार्ड पाहिजे, हिच्याकडे जायचं, तिला द्या पैसे. मला असं वाटतं की आता तुम्ही ही जी माहिती सांगितली ना ती इतक्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याचा आपण कधी विचारच करत आणि हे सगळं होतच ना. म्हणजे हे सगळं मुळात तिथे होतं, माझ्या ग्रुपच्या सगळ्या लेडीजकडे मुळात होतं, फक्त माहिती नव्हती. हे आता एक छोटंसं ट्रेनिंग सेशनच गेलेलं आहे की प्रत्येक म्हणजे खरंच आहे की आपल्या सोसायटीच्या बाहेर म्हणजे जेव्हा आपण एखादी स्त्री म्हणते की मी कुटुंब आणि हे सोडून बाहेर कसं नोकरी करू किंवा प्रवास करू, सो बाहेर कुठेही न जाता घरातल्या घरात ती आत्मनिर्भर स्त्री होऊ शकते. जसं आपल्या एका प्रेक्षकांनी आता प्रश्नही विचारला होता की ती सगळं सांभाळते पण मग ती आत्मनिर्भर किंवा तिच्या आर्थिक याच्याकडे कसं लक्ष देता येईल. तर अशा पद्धतीने किती साध्या सोप्या पद्धतीने आहे की तुम्ही फक्त डोळे उघडून आजूबाजूला बघा बस. आता जसं तुम्ही सांगितलं की त्या ग्रुपच्या मध्ये प्रत्येक प्रकारची सर्व्हिस म्हणजे सगळ्या स्त्रियांना अगदी ब्रोशर तयार करणाऱ्या छोट्या मुलींनी पण त्यांना पण काम मिळायला लागलं असं झालं. आणि एवढं शेअरिंग होतं आता की त्यामुळे आणि कारण की सगळ्या एकाच वेळी उभ्या राहायचा प्रयत्न करतायत तर मार्केटिंग कसं करायचं मग त्याच्यामध्ये मी शिकवू शकते. मग म्हटलं आता कोरोनामध्ये आम्हाला फिजिकल मीटिंग्स घेता आल्या नाही पण आता मी काही दिवसात एक एक्झिबिशन भरवणार आहे. आमच्याकडे क्लब हाऊस आहे आणि त्यांना ह्यासाठी की पोळी देतेस पण मग एकीची पोळी हा साईज असतो मग तीच व्यक्ती पुढच्या वेळी मोठी पोळी देते तर मग कंपॅरिझन होतं की अरे मग ना ती कधीतरी तिचा साईज. म्हटलं आता हे शिकणं गरजेचं आहे की तुम्ही बाहेरून जर घेतली तर त्या सगळ्यांची पोळी एका साईजचीच असते. आता हे अधिक व्यावसायिकतेकडे जाण्यासाठी याची आवश्यकता आहे. तर मग मी एक्झिबिशन घेणार आहे ज्याच्यामध्ये ऑर्डर्स बुक करतील पण सेलिंग म्हणजे घरातनं त्या कारण आमच्या कॉलनीतलंच असल्यामुळे बुकिंग होईल पण ऍक्च्युअल घे दे पिशव्या घेऊन उभं नाही राहणार कोणी. सॅम्पल्स ठेवतील त्यांना तेव्हा कळेल की ह्यांच्या पोळीचा हा साईज आहे तर माझ्या पोळीचा हा आहे. कारण मार्केटमध्ये तेव्हाच ते मार्केटचं बॅलन्स होतं की जेव्हा त्यांना कळतं की इतर काय भाव लावतात मी 60 रुपये लावते आणि ती तर 55 लावते मग माझं काहीतरी चुकलं का. आणि ह्यासाठी हे ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही आता एक्झिबिशन त्यांचं तिथल्या तिथे करणार आहोत. अगदी खरं. आणि खरं तर या सगळ्यासाठी ना प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं आणि ते प्लॅनिंग कसं करायचं या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची किंवा एक छोटासा ब्रेक. कोरोनाने स्त्रियांना आत्मभान दिलं का तर आजचा आपला कार्यक्रम ज्या ज्या सखी बघत आहेत तर नक्कीच दिलेला आहे आणि कशा पद्धतीने आपल्यातलं आत्मभान जागृत करायचं आणि त्याला एक संधी द्यायची हे आज आपण उषा मेजेटिया मॅडमकडून समजून घेत आहोत. उषाताई इतक्या छोट्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितलेल्या आहेत ना की आतापर्यंत असं वाटतं की हे स्किल मला येतंय त्यात काय माझ्या मैत्रिणीला तर द्यायचंय किंवा बाजूला तर द्यायचंय पण ते तसं नाहीये. अक्षरशः तुम्ही जी शिस्त आणि नियोजन सांगितलं त्या पद्धतीने त्या सखीने जर त्याचा वापर केला तर नक्कीच प्रत्येक स्त्री उद्योजिका बनू शकते. या सगळ्यांमध्ये ना कोणत्याही कामासाठी तुमचा एक ऍक्शन प्लॅन तयार असतो तर तो ऍक्शन प्लॅन कसा करायचा व्यक्तिगत सामूहिक तेही आम्हाला जरा सांगा ना. हो तो माझा अगदी काय लाडका विषय आहे कारण माझा असा पूर्ण खात्री आहे की प्रत्येक माणसाने जर आयुष्याचा स्वतःचा ऍक्शन प्लॅन केला तर कुठल्याही परिस्थितीत आपण निभावून नेऊ शकतो. कसं असतं माहिती आपण आलेला दिवस जसा येतो तसा घालवतो म्हणजे आला की तो
घालवायचा, आपण चांगल्या प्रकारे घालवायचा प्रयत्न करतो, पण नियोजन काहीच नसतं. त्यामुळे जेव्हा अचानक अशी परिस्थिती येते तेव्हा आपण कन्फ्यूज झालेलो असतो. बऱ्याचदा स्त्रियांच्या बद्दल मी हे वर्कशॉप जास्त यासाठी घेते की स्त्रीला साधारणपणे लग्नापर्यंत काय करायचं ते माहीत असतं, म्हणजे शिकायचं बिकायचं, ग्रॅज्युएट व्हायचं आणि मग चांगला नवरा मिळवायचा. तर एकदा त्यांनी कमवायला सुरुवात केली की पुढे आपला रोल फक्त सबसिडरी राहतो, म्हणजे कमवायचं पण आपल्या हौसेपुरतं किंवा सेकंडरी. तर अशा वेळी जर काही अचानक काही झालं स्त्रीच्या जीवनात, म्हणजे ते लग्नामध्ये चांगलं वाईट काही घडलं, तर सडनली मग ते सगळं डिप्रेशन, सगळं आयुष्य थांबल्यासारखं होतं. तर ॲक्शन प्लॅन यासाठी असा व्यक्तीचा, म्हणजे मी जर उषा आहे तर मग उषा म्हणून मला कसं जगायचं आहे याचा एक ॲक्शन प्लॅन पाहिजे. की मी आई म्हणून, बायको म्हणून, मग अमुक म्हणून, मग बँकेत नोकरी करते म्हणून, हे तर सगळं करावंच लागतं आणि हे आहेतच. पण स्वतः उषाला काय हवं आहे आणि त्यासाठी तिच्याकडे काय आहे आणि तिच्यात जे गुण आहेत त्याला मी आत्मभान म्हणते की मी आधी स्वतःला ओळखून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी जे वर्कशॉप घेते त्याच्यात एक झाड बनवायला लावते की माझ्या व्यक्तिमत्वाचं एक झाड आहे ज्याच्या खोडाला मी माझं नाव देते, मी उषा. मग माझ्यात गुण कुठले आहेत ते मी मुलांना टाकते की आणि ते मिळत नाही बरं का. म्हणजे मी जेव्हा डिप्रेशनच्या, मी काउन्सिलर आहे तर माझ्याकडे डिप्रेशनमधल्या केसेस खूप येतात आणि आल्या की त्यांना जर मी म्हटलं की आज आपण तुझं ना हे आत्मभानाचं झाड बनवूया तर तुझ्यात काय काय बघूया. कारण जनरली डिप्रेस झालेली सी स्वतःला खूप दोष देते की माझ्यात काहीच नाही आणि घरचे दारचे बाहेरचं जग, सगळ्याच जग हे आपल्याला सांगायला थांबलेलं असतं की तुम्ही कुठे चुकताय. आपल्याला कोणी तुम्ही बरोबर कसे सांगणारे फार कमी मिळतात आणि साधारणपणे आई वडिलांपासून, कारण त्यांना वाटतं फार चढवून ठेवलं तर बिघडतील म्हणून. त्यामुळे मनमोकळं कौतुक स्वतः तर करायला हवं ना. तर ते आपले गुण काय आपल्याला माहीत असतं, पण गुणमध्ये लिहिताना सुद्धा महिलांना सवय असते की मी चांगली आई आहे, मी चांगली बहीण आहे, मी चांगली स्वयंपाकी आहे, मग ते मी खोडायला लावते. मला हे नको आहे की तुम्ही नात्यांमध्ये कोणात तुमच्यात काय आहे. मग मी चांगली ऑर्गनायझर आहे, मला छान गाणं करता येतं किंवा मला स्वयंपाक छान करता येतो. हे पॅशन असतं बऱ्याच जणांचं, इट्स अ पॅशन, मला आवडतं करायला. मग तुमच्यातले गुण लिहा आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यात काय मिळालं ते लिहावर फांद्यांना. आणि तिथे लिहिताना बऱ्याच असतं की गुण असतात पण वर लिहायला काही नसतं, कारण ते गुण वापरलेच गेलेले नसतात आणि ते लिहिताना जवळजवळ 8-10 दिवस जातात. म्हणजे बऱ्याचदा तर असं 1-2 दिवस महिला रडायला लागतात. मी बँकेमध्ये सुद्धा हे ट्रेनिंग घेते की प्रमोशनला तयार होत नाही, ट्रान्सफरला तयार होत नाही, कारण एकच की मला मुलं आहेत आणि माझं लग्न झालंय. म्हणजे मला एक कळतच नाही, मुलं झालं आणि लग्न झालं तर काहीतरी असं युद्ध संकट आल्यासारखं आपण का वागतोय. आणि मग प्रमोशन घेत नाही, म्हणजे अगदी लायकीच्या असून प्रमोशन घेत नाही आणि मग कुणीही वरचं पुढे जात असतं, त्याचं वेगळं फ्रस्ट्रेशन असतं. पण मी हा वर्कशॉप घेतल्यावर हा आता 3रा-4था अनुभव आहे की जवळजवळ सगळेच प्रमोशनला तयार होतात मग लेडीज. की तुमच्यामध्ये जे आहे तुम्ही नियोजन करा ना. त्यावेळी घरामध्ये स्वयंपाक झाला पाहिजे, तो तुम्हीच केला पाहिजे असं नाहीये ना. तुम्ही एखाद्या महिलेला शोधा, त्याच्यासाठी कष्ट घ्या, पाहिजे तर थोडे पैसे जास्त घाला, पण तुमच्या अनुपस्थितीत स्वयंपाक झाला पाहिजे, तुम्हाला हवा तसाच झाला पाहिजे, त्यासाठी कष्ट घ्या. तुमचं घर सांभाळे. अगदी छोटी बाळं असतील तेव्हा ठीक आहे की तुम्हाला 3-4-5 वर्ष करता, मग त्यावेळी तुम्ही घरातनं वर्क फ्रॉम होम करू शकता का. आता जसं आपण उद्योग म्हणतोय ते तर तुम्ही बाळांसकट करू शकतो. बरोबर. आणि आता बाहेर गरज अशी आहे की इव्हन सगळ्या कंपन्यांनी आणि ऑफिसेसनी हे बघावं की बेबी सिटिंगची व्यवस्था ऑफिसशी अटॅच जर केली तर ती महिला खूप छान काम करू शकते. आणि माझा अनुभव आहे, मी बँकेत मॅनेजर होते की जेव्हा एखादी मुलगी प्रेग्नंट असायची मी तिला तेव्हा म्हणायचे की तुला त्रास झाला की तू गेलीस तरी चालेल, उरलेलं काम मला सांगत जा, कोणाकडनं तरी. ती महिला कधीच काम सोडून जात नाही. तिला जर सांगितलं की तू गाडीच्या गर्दीच्या आधी जाऊ शकशील तर ती काम संपवूनच जाते. कारण एक उत्तम नियोजन कसं करायचं ना हे म्हणजे असं म्हणतो की तिच्या रक्तामध्ये आहे स्त्रियांच्या. अगदी असं आहे. पण काय होतं माहिती उषाताई, आपल्याकडे हे तर आहेच, विषय खूप मोठा आहे आपला, पण मला असं वाटतं आपल्या सखींपर्यंत ही एक गोष्ट पोहोचली पाहिजे की बऱ्याचदा असं होतं ना की तिला ना सुपर वुमन बनायचं असतं. घर बाहेर सगळी नाती गोती हे सगळंच मी अतिशय समर्थपणे पेललंय आणि सगळ्यांकडं अरे वा हा एक मिळवायचा असतो आणि त्याच्यामध्ये कधीतरी ते जमलं नाही की मग डिप्रेशन येतं, मी काहीच करू शकत नाही. त्याच्याबद्दल काय सांगाल. एक ना म्हणजे शेरिल सँडबर्ग ज्या फेसबुकच्या CEO आहेत, त्यांचं लीन इन नावाचं पुस्तक आहे आणि ते जरूर जमल्यास वाचवा. त्याचं मराठी भाषांतर असेल ज्यांना ज्या भाषेत, पण इंग्लिशमध्ये मी वाचलंय. त्यांचा हा स्ट्रगल, म्हणजे त्या एवढ्या मोठ्या पोस्टवर असूनही त्यांना हा स्ट्रगल झेलावा लागतो, सगळ्यांनाच हा झेलावा लागतो की घर का काय, घर का करिअर काय करू मी आधी. तेव्हा त्यांनी सांगितलंय की तुम्ही लीन इन म्हणजे झुका, करिअरकडे झुका आणि घरच्यासाठी मॅनेज करा. कारण तो जो काळ असतो जेव्हा घरात आपली प्रचंड गरज असते तो 4-5-6 वर्षाचा असतो, जेव्हा मुलं लहान असतात
आणि मुलं लहान असताना ओढाताण होते, तेव्हा तिने म्हटलं होतं की तिथे ऑफिसच्या जवळ कुठेतरी बेबी सिटिंग शोधा, ट्रॅव्हलिंगवर खर्च होऊ दे 2-4 वर्ष, पण तुम्ही तिथे मुलांसकट काम करायचा प्रयत्न करा, नंतर तुमची गरज एक आणि हे ना मिसकन्सेप्शन आहे की खरंच मुलांना आपण 24 तास हवे असतो का. हे खरं नाही आहे. जेव्हा आपण आई गावाला जाणार म्हणते मुलं बऱ्यापैकी खुश असतात, हे जरा बघून घ्या, जरा एकदा घरी विचारून बघा की कारण आपण अतिशय स्वतःला असं समजलोय की आपल्याशिवाय चालत नाही, असं नाही आहे. घर आपल्याशिवाय पण चालतं, त्याचं नियोजन मात्र झालं पाहिजे आणि इतर स्किलचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे. अगदी खरं आहे. जसं आता तुमच्याकडून तुम्ही सांगितलं की नियोजन हे झालं पाहिजे. आपण असं म्हणतो की स्वतःचा शोध घेऊन आपल्यामधला जो ॲक्शन प्लॅन आहे ना, तो जर आपल्याला करता आला ना, तर सगळं आयुष्य आपण भरभरून जगू शकतो. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. ही पोहोचवण्याची माध्यमं तर तुम्हाला माहीतच आहे. फेसबुक आहे www.facebook.com/सखीसह्याद्री. जीमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आपला जीमेल ID आहे sakhisayadri@gmail.com. यूट्यूबवर हा आणि सगळेच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता www.youtube.com/सखीसह्याद्री. आपला ट्विटर ID सुद्धा आहे. उषाताई, विषय इतका छान आहे आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या ना की मला असं वाटतं की आपली प्रत्येक सखी यातून नक्कीच प्रेरणा, नक्कीच नवी ऊर्जा घेणार आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये संकल्प नक्की करणार आहे. जाता जाता अगदी एका वाक्यामध्ये काय सांगावं असं वाटतंय? ह्या शेरिल सँडबर्गचंच एक वाक्य आहे की बऱ्याचदा असं होतं की महिला जेव्हा काम करते बाहेर, घरात, ऑफिसमध्ये, तर तिच्या निगेटिव्ह एनर्जीज खूप असतात ज्या तिच्या अगेन्स्ट काम करत असतात आणि तेव्हा तिला असं वाटतं आपण हे सगळं सोडून द्यावं, आपल्याला हे जमत नाहीये. तर तेव्हा तिने एक वाक्य म्हटलेलं आहे की आय हॅव लर्न टू सिट ॲट द टेबल. म्हणजे सोडून नाही जायचं, जिथे बसलोय, ज्या सुरुवात केली ते ठामपणे करत राहायचं आणि म्हणून डोंट लिव्ह द टेबल, सिट ॲट द टेबल. आणि हे करा, बघा तुमच्यात सगळं काही आहे आणि आपण भरपूर करू शकतो. खरं आपल्यातला शोध घ्या, सकारात्मक ऊर्जेचा प्लॅन तयार करा. याच नोटवर ह्या कार्यक्रमामध्ये मी तुमचा निरोप घेते. सरतं वर्षाला अखेरचा दंडवत करून नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना भरभरून शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला खूप खूप छान जावो. भेटूया पुन्हा नवीन वर्षात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार.